बोले मूल नायक आदिनाथ भगवान की, 24 तीर्थंकर भगवान की, पंच परमेष्ठी भगवान की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांती सागर मुनि महाराज की, संत श्रोमणी आचार्य विद्यासागर मुनि महाराज की, शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मति सागर मुनि महाराज की, बालयोगी वाणीभूषण आचार्य शीतल सागर मुनि महाराज की, संत वात्सल्य निधि युवा क्रांतिकारक निर्यापकाचार्य आचार्य चंद्रप्रभ सागर मुनि महाराज की, समस्त आचार्य संघ की, धर्मपीठावर विराजित असलेल्या सरल सागर मुनि महाराज आणि चंद्रकीर्ती मुनि महाराज की, समस्त मुनि संघ की, मम दीक्षा गुरु गण्ययारिका श्रुतमती माता जी की, अहिंसा परमो धर्म की, जैन धर्म की, विश्व धर्म की. हो नको काय. आज गेल्या 8 दिवस माताजींची सेवा करण्यात आनंद आलेला आहे. खूप समाधान वाटायला लागलेलं आहे आणि ह्या सेवेत इतका आनंद यायला लागलाय, इतका आनंद यायला लागलाय. आणि एकदम आज कोर्टाची ऑर्डर म्हणा, राष्ट्रपतींची आज्ञा म्हणा किंवा निर्यापकाचार्यांची आज्ञा म्हणा, त्यांनी घोषणा केली की जावा आणि प्रवचन द्या. अहो रोज नाही तर तुम्हाला जिलेबीचं बासुंदीचं छान छान लाडूचं जेवण देणारे मुनी कुणीकडं आणि आम्ही काजवा रात्रीमध्ये चमकणारा काय तुम्हाला ज्ञान देणार. पण आज्ञा शिरसावंद्य मानली, कारण गुरूंची आज्ञा. बोले चंद्रप्रभू सागर मुनि महाराज की जय. माताजींची सल्लेखना चातुर्मासाच्या अंतिम समयापासून सुरू झालेली आहे. त्याच्या अगोदर नियम सल्लेखना होतीच, परंतु खऱ्या अर्थानं जो वेग वाढला तो चातुर्मासानंतर. आणि या सल्लेखनामध्ये गण्ययारिका श्रुतमती माताजींनी त्यागाला महत्त्व दिलं. जे काही करायचं ते केवळ आत्मकल्याणासाठी, आत्म्याच्या कल्याणासाठी. जिथं जिथं त्याग होतो, विभावाची परिणिती निघून जाते, त्यावेळेला माताजींचं मन स्वभावाकडे वळतं. आणि अशा वेळेला आत्म्यामध्ये रत असणाऱ्या माताजी, आत्म्याचं चिंतन करणाऱ्या माताजी जेव्हा स्वतःच्या सल्लेखना मरणाची विवेचना करतात किंवा त्याचं चिंतन करतात, चिंता नाही त्याची, चिंतन करतात. चिंता आणि चिंतन यात फरक आहे. चिंता जी आहे ती अग्नीप्रमाणे मनुष्याला, जीवाला जाळत असते. चिंता ही काय करते? जाळते, राख करते. पण चिंतन मात्र, त्या चिंतनातून सुविचार येतो आणि
तो परिणाम असा दिसून येतो की क्रोध कशा निघून जातो आणि तो आत्म्यामध्ये येतो, स्वभावामध्ये येतो, शांत परिणामामध्ये येतो. संलेखनाचा आम्हाला जास्ती काही अर्थ येत नाही आहे. वाचन केले थोडं बहुत, पण जास्त काही येत नाही. सत आलेखना. जर आपण मुलांना ड्रॉइंग पेपर पेन्सिल दिलं आणि एक चित्र काढ म्हटलं, समोर एक प्रतिकृती दिली आणि सांगितलं की हे जसं आहे तसं चित्र काढ, हुबेहूब चित्र काढ. जी मुलं खरोखर त्याच्यामध्ये मग्न झालेली असतात चित्र काढण्यामध्ये, जशी वस्तू आहे तशीच त्याचं काय करतात, त्या पेपरवरती आरेखन करतात, म्हणजे लेखन करतात, ते चित्र काढतात. तसंच अशाच आत्म्यामध्ये रममाण झालेल्या माताजींनी सत आलेखना अतिशय सम्यक प्रकारे आत्म्याची काय करायचे, आत्म्याची ओळख पटवून घ्यायची आहे, सत आणि आलेखना. तर याच्यामध्ये दोन भाग येत आहेत, कषायांना घटवणे आणि शरीराला घटवणे. माताजींचं शरीर तर घटलेच. चातुर्मासाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत तुम्ही बघायला लागलाय. प्रथमाचार्य चारित्र चक्रवर्ती शांतीसागर महाराजांना आम्ही काही पाहिलं नाही, परंतु त्यांचं चित्र किंवा पुतळा किंवा त्यांचं आपण चरित्र पाहत असताना जर पाहिलं त्यांचं, तर संपूर्ण हाडांचा सांगाडा दिसतो. पूर्ण शरीराचं वरचं कातडं आणि हाडं एवढीच दिसतात आणि तीच प्रतिकृती बरोबर माताजींची झालेली आहे. काही फरक नाही आहे, मांस रक्त काही नाही आहे. एक वरचं जे आतले जे सगळे स्नायू, जे काही मज्जा जे काही शरीराचे जेवढे विभाग आहेत, त्या सगळ्यांना झाकण्यासाठी जे त्वचेचं जे आवरण आहे ना, ते आवरण आतली बारीक झिजलेली सगळी हाडं एवढीच दिसतात. पोट पाट एक झालेलं आहे, शरीर कृश झालेलं आहे. आणि शरीर कृश झालं तरी त्यांचं मन कृश झालेलं नाही आहे. मन अत्यंत टवटवीत आहे, उत्साहित आहे. आम्ही आणि बोलताना आम्हाला दम लागतोय, थांबतोय, मी खोकला पण लागतोय कधी कधी. पण माताजी जर कणी आत्म्यावरती बोलायला लागल्यानं थांबतच नाही तो. ही आत्मिक शक्ती आहे. ही आत्मिक शक्ती कशानं मिळते, कशा आहे, कमी केल्यानं. सगळ्यांच्याकडं कशा आहेत, आमच्याकडं सुद्धा आहे. पण कधी ते उगम म्हणजे कधी उद्रेक होईल त्यांचा, हे काय निमित्त मिळालं की त्यांचा उद्रेक हा होणार. पण त्या कषायांचा उद्रेक होण्यासाठी निर्यापकाच्या अशी काही तिथं योजना केली आहे, किंवा जे एक रचना किंवा अरेंजमेंट म्हणता तुम्ही, ती योजना अशी आहे की तिथं टाचणी पडलं तरीसुद्धा आचार्यांच्या कानात ऐकू जाते वरती. तर तिथं शांतता पाहिजे. आणि सगळं जे काही बोलायचं ते कशाबद्दल बोलायचं, आत्म्याबद्दल, माताजींच्या संलेखनाबद्दल, भक्ती प्रवचन जे काय असेल, आचार्यश्रींचा उपदेश असू दे आणि कोण बोध करणारे असतील, असे जे जे काही आहेत ते फक्त आत्म्यावर बोलणारेच असणार आहेत. त्यामुळं तिथं दुसरी परिणती कुठलीही होत नाही आहे. स्वभावामध्ये, स्वभाव आत्म्यामध्ये, स्वतःच्या आत्म्यामध्ये जो राहतो
तो बी भावात कसं जाईल, जाणारच नाही. आणि सतत हे असं चिंतन असल्या कारणानं आणि हे संयोजन अतिशय चांगल्या प्रकारे केल्यामुळं माताजींची संलेखना अतिशय चांगल्या रीतीनं संपन्न होत आहे. बघा, रणांगणावरती एखादा शत्रू आपलं सैन्य घेऊन आक्रमण करण्यासाठी येत आहे असं जर कणी किल्ल्यातील राजाला कळलं तर तो अगोदर मोर्चे बांधणी करतो. ठिकठिकाणी मोर्चे बांधतो. कसं, या अफाट सैन्याला कसं तोंड द्यायचं, यांच्याबरोबर कसा सामना करायचा, आम्ही तर एवढे छोटे आणि सैन्य तर एवढं मोठं. तर अशा वेळेला जी पद्धतशीर मोर्चे बांधणी केली जाते आणि शत्रू बेसावध असताना त्यांना नेस्ताभूत केलं जातं, ती खरी मोर्चे बांधणी ही शत्रूची झाली, रणांगणावरची झाली. पण ही आत्म्यामध्ये कषायांची जी कषायरूपी शत्रूंची मोर्चे बांधणी जी केली आहे ती अत्यंत गौरवास्पद आचार्यश्रींनी निर्यापकाचार्यांनी केलेली आहे. प्रत्येक त्यांच्या बोलण्यावरून, कृतीवरून, नुसतं बोलायला सगळ्यांना येतं हो, बोलायला सगळ्यांना येतं, पण कृती मात्र होत नाही आहे. पण इथं आल्यापासून पाहते, ज्या वेळेला बघितलं जातं त्यावेळेला जे बोललं जातं तेच केलं जातं, जे केलं जातं तेच बोललं जातं. त्यामुळं समाधीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. माताजींच्या मनाविरुद्ध काही नाही आहे. जसं माताजी तुम्ही काय म्हणाल ते तुमच्या मनाप्रमाणे. तुम्ही शांत तर आम्ही सगळे शांत. बघा, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये आपला प्रिय मुलगा असू दे, मुलगी असू दे, कोणी व्यक्ती असू दे, अंथरुणावर निश्चित असेल, त्याला जगण्याची तुम्हाला त्याची आशा सुटलेली आहे. डॉक्टरने सांगितलंय की याचे थोडेच दिवस आहेत, थोडाच काळ आहे. त्यावेळेला तुम्ही काय काळजी करता सांगा? त्याला जे जे काही पाहिजे असेल ते पुरवता ना? त्याच्या विरुद्ध काही करता का? नाही. तसंच हा धर्मपुत्र निर्यापकाचार्य संत वात्सल्यनिधी जे त्यांना संबोधन केलेलं आहे, जे पदवी विभूषित केलेली आहे, ती इथं यथार्थ होते. कारण का, जिथं प्रेमाचा झरा वाहतो तिथूनच वात्सल्य येतं. कठोर हृदयामध्ये वात्सल्य कसं काय बरं राहील? दोन टोकं आहेत, कठोर आणि वात्सल्य, दक्षिण आणि उत्तर टोकं आहेत. ही कठोरपणाच्या जागेला वात्सल्य पण येत नाही आणि वात्सल्याच्या ठिकाणी कठोरपणा येत नाही. पण इथं आचार्य भगवंतांचं वात्सल्य अक्षरशः निर्मल गंगेप्रमाणे खळखळत आहे. हे पाहून खूप मनाला समाधान होत आहे, आनंद होत आहे. आणि वाटतं की या ठिकाणी आपण पण अशी समाधी केली तर आपण सुद्धा काय करू की स्वर्ग मोक्ष परंपरेनं गाठू. तर ही भावना तर निदान करूया. भावना भवनाशिनी. आणि भावनाच नाही केली, विरुद्ध भावना केली, संसाराची भावना केली, तर भावना भववर्धिनी.
भव वाढवायचे नाही आहेत, संसार कमी करायचा आहे. जीव, सगळे जीव बघा, तुम्ही शांत बसलात अगदी माऊली, पण तुम्हाला वाटतंय किती किती मी संसारात राडा उपसला, किती किती केलो तरी सुद्धा माझा हा संसार अजूनही संपत नाही. संसार संपवावा असं वाटतं, पण आपण ती कृती करतो का? संसार संपवायचा असेल तर काय करायला पाहिजे सांगा ताई, तुम्ही सांगायचं. संसार जर तुमचा संपवायचा असेल तर काय करायला पाहिजे? असंच संसारात राहायचं का? मग काय करायला पाहिजे? सोडायला पाहिजे काय? संसार. आणि कुठं जायचं संसार सोडून? लगेच जाते नाही, गुरुचरणात यायला पाहिजे. पहिल्यांदा कुठे यायला पाहिजे? गुरुचरणामध्ये. की नाही, मला संसार आता नको आहे, बास संसार करून करून काय नाही. अहो, वाळू रगडली तर त्यातनं तेल कधी येईल का? पाणी घुसळलं तर त्यातनं लोणी येईल का कधी? नाही येणार. तसं संसार 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 करत संसारात कधी मोक्ष मिळतोय? नाही मिळत. तर संसार तर सुटावा असं वाटतोच वाटतं, परंतु तो पुरुषार्थ जो आहे, संसार सोडण्याचा जो पुरुषार्थ आहे, तो पुरुषार्थ प्रज्वलित होत नाही. नाही, असंही मरायचं आहे, तसंही मरायचं आहे. शत्रू आलाय, मग शत्रूच्या हातनं मरायचं का शत्रूला मारत मारत मरायचं? कारण का, शत्रूला तोंड देणं, धाराथिरती पडणं हे सुद्धा स्वर्गाचं कारण सांगितलेलं आहे. कारण शत्रूला पाठ नाही दाखवली, स्वतःच्या रक्षणासाठी शत्रूला आपण तोंड देतोय. शत्रूला पाठ दाखवली म्हटलं की संपलो आपण, मग त्याचा पाठीत वार बसतोयच. तसं संसाररूपी शत्रूला काय करायचं? तोंड द्यायचं, पुरुषार्थ करायचं. बाबा बास, आता ह्यातनं मला काही मिळालं नाही. शारीरिक कष्ट झाले ते झाले, पाप झालं ते झालं, पुण्याचं तर नावच नाही आहे. पण श्रुतमती माताजींनी कशी आमच्या गावात, आमच्या नाही तुमच्या गावात येऊन कशी सल्लेखना घेतली, असं केवळ तुम्ही मनानं जरी धरलं, मनामध्ये आणला, नाही बाबा आता हा पुरुषार्थ मी करणारच. कारण काय, जीवनाचं हे अंतिम ध्येय. जीव संसार सगळा करायचा आणि अंतिम ध्येय काय असेल तर मोक्ष. मोक्ष लगे काय मिळतो का? तर समाधी मरण केल्यानंतर, अशी अनेक समाधी मरण केली. समाधी मरण, एक समाधी मरण असंख्य भवांना रद्द करतं. एक समाधी मरण असंख्य भवांची कर्मनिर्जरा करतं. मग आपण अनादिकालापासून जन्म मरण संसार करत आलोय. मग एक ह्या भवामध्ये आता जो सर्वश्रेष्ठ जैन धर्म, जैन कुल, की ज्याच्यामध्ये मोक्ष पुरुषार्थ सांगितलेला आहे आणि जो समीचीन आहे. मोक्ष सगळेजण मानतात, पण समीचीन मार्ग कुठला असेल तर तो हाच जो निर्यापकाचार्यांनी आज इथं अवलंबिलेला आहे, त्याचं अवलंबन इथं सुरू आहे. तर अशा समाधी मरणानं जर आपले असंख्य भवांची कर्मनिर्जरा होत असेल तर समाधी मरण करायला काय हरकत आहे हो?
असंही मरायचं आहे, तसंही मरायचं आहे. मग कसं मरायचं सांगा? बोला की एक मुखानं. हां, कसं मरायचं? समाधी मरणानं. जरा मोठ्यांदा आवाज यायला पाहिजे. हां, कसं मरायचं? तर समाधी मरणानं. कारण का? समाधी मरणाशिवाय पर्याय नाही हो. साधूंना सुद्धा सांगितलेलं आहे. इथं बसलेले धर्म व्यासपीठावर बसलेले, धर्मपीठावर बसलेले हे उच्चस्तरीय साधूजन, ह्या आरिका सगळ्या, यांना सुद्धा सांगितलेलं आहे समाधी मरण. आणि श्राविकांना तर सांगितलेलं आहे. मग नाही मरायचं. आम्ही 2016 शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मती सागर महाराजांचे धर्मबंधू माणिक सागर यांची सल्लेखना कुंथलगिरीला सुरू होती त्यावेळेला. आणि आमचा चातुर्मास त्यावेळेला शिरगुप्पीमध्ये होता. आणि शिरगुप्पीच्या श्रावकांनी गण्य आरिका श्रुतमती माताजींच्या आदेशानुसार सर्व संघाला त्यांनी सल्लेखना मरण पाहण्यासाठी त्यांनी तो संघ घेऊन गेले. कुठं? कुंथलगिरीला. कमीत कमी 15 दिवसाचा प्रवास झाला. सगळ्या म्हाताऱ्या आरिका, तरुण नाही तुमच्यासारखं, 10-12 कधी 15 सुद्धा झालं. तर अशा ह्या सल्लेखना मरणाचं दर्शन करण्यासाठी माताजींनी हा विहार करविला. आणि कुंथलगिरीमध्ये माणिक सागर महाराजांचं आम्ही अगदी जवळून तिथं महाराज आणि आम्ही इथं बसून त्यांचं समाधी मरण पाहिलं. त्यांनी कसे त्यांना बोध देतात, त्यांची स्थिती कशी आहे, चर्या कशी आहे, हे सगळं अगदी जवळून पाहिलं. माताजी पुढं होत्या सगळ्यांच्या आणि महाराजांचं दर्शन केलं. त्या महाराजांना इतका आनंद झाला. कुणाला? माणिक सागरांना. आणि माणिक सागर महाराज म्हणाले, आरिकानो, आला मला खूप आनंद झाला. माझ्या धर्मभगिनी आल्या, मला खूप आनंद झाला. पण एक सांगतो, सल्लेखना बघायला आलाय, मी पट्टीचा पैलवान होतो काय, मी शड्डू ठोकलोय, शड्डू मारला त्यांनी. आणि काय म्हटले माहिती आहे काय? नीट लक्ष देऊन ऐका आणि हे तुम्ही तुमच्या आत्म्यावरती रुजवा. काय म्हणाले? हे बघा माताजीनो, कुत्र्या मांजरासारखं मरायचं नाही. काय म्हटले? कुत्र्या मांजरासारखं मरायचं नाही, अंथरुणात मरायचं नाही, दवाखान्यात मरायचं नाही, कुठल्या धर्मशाळेत आश्रमशाळेत जाऊन मरायचं नाही. तर कुठं मरायचं सांगा? कसं मरायचं? सल्लेखना. मी कशी सल्लेखना घेतलोय असं म्हटले आणि शड्डू मारले. माझ्यासारखा पुरुषार्थ करा आणि तो पुरुषार्थ तुम्ही करणारच, मला माहिती आहे म्हणाले. तर जाता जाता समाधी त्यांची सुरू आहे. तरी 15 दिवस आम्हाला त्यांची सल्लेखना बघायला मिळाली. 15व्या दिवशी त्यांचं सल्लेखनापूर्वक मरण झालं. तर जाता जाता त्यांनी संदेश दिला, कुत्र्या मांजरासारखं मरायचं नाही म्हटल्यानंतर तुम्हाला नाही का हो, तुमच्या काळजाचा लचका तोडल्यासारखं झालं नाही का? तुमच्या आंतड्याला पीळ पडलं नाही का? वाटत नाही का आपणाला? नाही बाबा, साधू एवढ्या अवस्थेला एवढे क्षीण झालेत तरीसुद्धा सांगतात की मरायचं झालं तर समाधी मरणानंच मरायचं. तसं माणिक सागर महाराजांनी आम्हाला सांगितलं आणि ते शब्द आमच्या अजूनही कानामध्ये घुमतायत नव्हे, हृदयामध्ये असे, म्हणून ते आज बोलून दाखवलं गेलं. तर तुम्ही पण असाच निश्चय करा. काय निश्चय करा? की मी कुत्र्या मांजरासारखं मरणार नाही. श्रुतमती माताजींनी कसं समाधी मरण कोथळी गावामध्ये सुरू केलेलं आहे,
त्यांची अत्यंत अत्यंत चांगल्या विधीपूर्वक अगदी संलेखना सुरू आहे. तशीच संलेखना मी करणार, हा जर तुम्ही निश्चय केला तर तुमची भावना पूर्ण होईल की नाही. कारण हा निश्चय मनामध्ये रुजला पाहिजे. बीज दगडावरती माळावरती टाकलं तर ते रोपण होत नाही आहे. कुठं टाकायला पाहिजे? ओल्या मातीत, त्या हृदयामध्ये, कोमल हृदयामध्ये आपल्या ते समाधी वर्णाचं बीज जर तुम्ही रुजवलं ना, खरोखर रुजवा. आणि रोज रोज अगदी झोपताना असंच म्हणा, या कोथळी गावामध्ये शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मती सागर महाराजांचं समाधी मरण इथंच झालं. त्यांच्या शिष्या गण्णी आरिका श्रुतमती माताजींचंही संलेखना मरण तुम्ही केला. तुम्ही केलाय का नाही? करायला लागलाय का नाही? म्हणा प्रत्येकीनं मी केले. कारण प्रत्येकीचा बघा, बघितलं लहान मुलापासून ते अगदी वयस्कर पुरुषापर्यंत, वयस्कर स्त्रियापर्यंत सगळ्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी एकच विचार आहे, माताजींची संलेखना अतिशय चांगल्यापूर्वक होऊ दे. कोण येतील त्यांचं स्वागत आनंदानं तुम्ही करायला लागल्या. तर हे जे शुभ परमाणू जे आहेत, तुमच्या घरामध्ये असलेले शुभ परमाणू, तुमची जी भक्ती आहे ती माताजींच्यापर्यंत येईल की नाही सांगा. इथं संदेश, इथं बोललेलं अमेरिकेत ऐकू जाते, जाते की नाही संप्रेषणद्वारा. मग तुम्ही माताजींच्यासाठी नमोकार मंत्राची एक जपमाळा केली, कशासाठी? माताजींची संलेखना अतिशय सुंदर व्हावी. असं जर तुम्ही केला, परिवाराला घेऊन, सगळ्यांना घेऊन, नाही बाबा, एक 10 मिनटं वेळ काढा. 10 ते 15 मिनटामध्ये एक जपमाळ होते. तुम्हाला पाप लागेल का पुण्य लागेल? काय लागेल? लागेल ना. आणि माताजींच्यापर्यंत त्या भावना येतील की नाही, आणि माताजींची संलेखना चांगली होईल की नाही. आम्ही सुद्धा करतो, आम्ही सुद्धा तुमच्यासाठी सुद्धा भाव भावतोय की कोथळीतील जेवढे जेवढे श्रावक श्राविका कोणी असू देत, जे जे व्यक्ती आहेत, त्यांना असेच भाव होऊ देत माताजींच्यासारखे, आणि ते संलेखना मरणानेच त्यांनी आपल्या देहाचा त्याग करू दे. तर बघा, एक संलेखना मरण असंख्य भवांच्या कर्माची निर्जरा करत असेल. आपणाला काय उपवास करून तप करून निर्जरा करायचं होत नाहीये, आरिका होऊन तप करण्याचं होत नाहीये. मग समाधी मरण केल्यानंतर काय बिघडलं? समाधी मरण केलं तर कर्मनिर्जरा होते म्हणून सांगितलंय की नाही. किती असं मी मनानं नाही सांगत, शास्त्रामध्ये सांगितले ते सांगायला लागले की असंख्यात भवाची कर्मनिर्जरा होते. मग असं खाल्ले की भरपूर खाल्ले, अनंत भवात पाणी इतकं प्यालोय, इतकं पाणी प्यालोय की जेवढे हे समुद्र आहेत ना, ते समुद्र सगळे गोळा केले असतील असं वाटतं, इतकं पाणी आपण प्यालोय. आणि अन्न इतकं खाल्लंय, इतकं खाल्लंय, पण ह्या जीवाची तृप्ती कधी झालेली नाही. मेरू पर्वता एवढा अन्नाचा ढीग गेलाय, पण जीव अजूनही म्हणतोय मला चांगलं खायला उद्या मिळेल की नाही, खमंग खायला मिळेल की नाही. तर खायची प्यायची ह्या संलेखना काळामध्ये काहीतरी एक नियम करा, छोटासा तुम्हाला जमेल असं. ते पण आम्ही नाही सांगत, आचार्यश्रींच्याकडून घ्या, की ज्यामुळं
त्या त्यागामुळं ज्या वस्तूचा त्याग होईल त्या त्यागामुळं तुम्हाला त्यागातच सुख आहे हो, भोगामध्ये नाही आहे. त्याग केलं की मनाला आनंद येतो, शक्ती पण वाढते आणि सुख मिळतं आणि ते त्याग कर्मनिर्जरेला कारणीभूत होतं. मग असं छोटं एखादं व्रत किंवा कोणतंही एक त्यागाची जर भावना तुम्ही मनामध्ये आणला आणि केला की माताजींची सल्लेखना होईपर्यंत मी काय करणार, कषायांचा उपवास करणार. काय करणार? कषाय म्हणजे काय? क्रोध. त्याच्यामध्ये पहिला त्याला ठेवले. घरात किती राग होता हो, जरा काय मनासारखं झालं नाही की लगेच दिला धपाटा, जरा काय झालं की संताप वाढला, मनाविरुद्ध झाले की भांडी आदळी चेप आलाच त्याला. तर हा जो क्रोध आहे ना, हा क्रोध फार वाईट आहे हो. ह्या क्रोधानंच संसार वाढतोय. क्रोधाला अग्नीची उपमा दिलेली आहे. कशाची? अग्नीची उपमा दिली. अग्नी जर पेटला आणि त्याच्यात जर सगळं इंधन त्यांना मिळायला लागलं ना, तो भडकतच जातो. त्या अग्नीला इंधन मिळालं तर काय होणार तो? तसं ह्या क्रोधाला वैर, अपमान, काय काय सांगितलं? वैर, अपमान, द्वेष यांचं इंधन मिळालं ना, हा क्रोध वाढलाच बघा, भयंकर. अग्नीच्या ठिणग्या पडतात की नाही? लाकडं ज्यावेळेला जळतात त्यावेळेला अग्नीच्या काय पडतात? ठिणग्या पडतात. आणि ज्या वेळेला ह्या मत्सराला उतो येतो, द्वेष मत्सर ज्यावेळेला उतो येतो, त्यावेळेला त्या क्रोध कषायाच्या, त्या मत्सराच्या अशा ठिणग्या द्वेषाच्या पडतात की तिथं त्याचा मृत्यूसुद्धा त्या जीवाचा होऊ शकतो. तर असा हा जो क्रोध आहे ना, तुम्हाला उपवास अन्नत्यागाचं नाही सांगितलेलं. कशाचा उपवास सांगितला? कुठला कशाय? फक्त जो संसार वाढवणार, बाकीचे आहेत त्याच्या पाठोपाठ, पण मूळ कोण आहे? क्रोध. त्या क्रोधाचा थोडा थोडा उपवास करायला शिका. शिकणार का? तुमच्या हातात आहे की नाही? रागवायचं, क्रोध करायचं का नाही करायचं? कुणाच्या हातात आहे सांगा? हां, मग हे जर कमी केलं तर तुमचं मन कसं होईल सांगा? शांत होईल की नाही? जे हे तापतंय बघा इंजिन, मस्तक रूपी जे इंजिन आहे ना, हे इंजिन तेवढं तापणार नाही आणि डोकेदुखी वाढणार नाही. म्हणून क्रोध करायचा नाही. आणि क्रोधामुळं घरामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण होतं. संतोष राहत नाही. आनंद राहतो का? आदळापट, मारपीट आणि याचा राग त्याच्यावर. त्यामुळं काय होतं? भांडणं सगळी. शांती नाही. घरात खायला अन्न नाही, वस्त्र आहेत, आभूषण आहेत, संपत्ती आहे, पण काय आहे जवळ? एक क्रोध कशा आहे, सगळ्यांना जाळून टाकतोय तो. जसं अग्नी वन उपवन सगळं बेचिराग करतंय, तसं हा क्रोध कशाय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूपी या वनाला, सद्वनाला जाळून टाकते. हे जे विचार सम्यक दर्शन ज्ञान चारित्र जे आहे ह्या आत्म्यामध्ये, त्याला जाळून टाकलं तर मग काय राहिलं? जे सम्यक दर्शन आपणाला मोक्षापर्यंत नेणार आहे त्यालाच बेचिराग केलं, मूळ जर नष्ट केलं तर आपली सल्लेखना होईल का? तर साधं उपाय, सोपा उपाय सांगितला
की क्रोध कशाय कमी करा. आणि शक्य झालं, काय शक्य झालं तर आजपासून, कधीपासून सांगितलं, आजपासून माझ्याकडनं नाही, आचार्यश्रींच्याकडं. इथं बसलेल्या कोण बाहेर ऐकायला लागल्या आहेत, हां, तुमच्या मैत्रिणींना सगळ्यांना सांगा की क्रोध अत्यंत वाईट आहे, हा सल्लेखना घेऊ देऊ देत नाही आहे. तेव्हा आपण आपल्या हातामध्ये जे आहे, जे शस्त्र आहे, कुठलं, क्रोध कमी करायचं, त्याच्यावरती एकच शस्त्र, क्रोधाला जर कमी करायचं असेल तर उत्तम क्षमा धारण करायची. क्रोधाला शांत कशानं करायचं, उत्तम क्षमेनं शांत करायचं, तरच क्रोध शांत होतो. नाहीतर तो अग्नीसारखा सगळ्यांना बेचिराग करून टाकतो. तेव्हा धर्म भगिनीनो, श्राविकानो सांगत असताना तुम्हाला जे काही चांगलं वाटलं तेवढं घ्या, आणि जे काही तुम्हाला चांगलं वाटलं नाही ते माझं मला परत द्या. पण चांगलं तेवढं घेऊन काय करा की माताजींची सल्लेखना पूर्ण होईपर्यंत मी क्रोध कशाय करणार, अगदी शांत, अगदी शांत, शांती शांती शांती. घर कसं पाहिजे, शांत पाहिजे. घराला शांत करणार, घराला शांत केला की तुम्ही शांत झालाच, आणि मग तुम्ही सल्लेखनाकडे इकडे येणारच, नक्कीच आहे. कारण का ते समीकरणच आहे होते तसं. जिथं क्रोध आहे तिथं सल्लेखना होत नाही. तर महाराजांनी वेळ सांगितलेली आहे. आचार्यश्रींनी 45 मिनिटामध्येच प्रवचन संपवायचं, वेळ संपलेली आहे. तर जेवढं काही या आयुष्यामध्ये वेळ थोडा आहे, आयुष्य किती राहिले, पाण्यावरचा बुडबुड आहे. तर जे काही राहिले ते व्रतपूर्वक, संयमपूर्वक, क्रोधाचा नाश करून उत्तम क्षमा भावनेने जे तुम्ही करू शकाल, जे तुम्ही कराल ते तुमच्या सल्लेखनासाठी, सल्लेखनाच्या पुरुषार्थासाठी आणि माताजींच्या सल्लेखनाच्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. किंबहुना यातून आचार्य श्री चंद्रप्रभूंना यातून शक्तीसुद्धा मिळेल की मी बाबा गंटी आरिका श्रुतमती माताजींची सल्लेखना अत्यंत चांगल्यापूर्वक केलो, हा एक विश्वास त्यांच्यामध्ये उत्पन्न झालाच आहे. पण आता जगाला सांगतील, त्यांनी डरकाळी फोडतील. अशा कितीही आता गणनियारिका माताजी आल्या तर मी त्यांची यशस्वीपूर्वक, आणि तुम्हीसुद्धा त्यांच्या मागं लागायचं, आमची सल्लेखना करा. तर बोलिये आचार्य निर्यापकाचार्य चंद्रप्रभु सागर मुनि महाराज की जय. सल्लेखना महोत्सव की जय.